नमस्कार. मराठी माऊली यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे. तर 3 ऑगस्टला स्वतः महाराजांची पुण्यतिथीनिमित्त आमच्या घरी आज सप्त्याची सुरुवात होणार आहे. तर मी त्यासाठी मला आयोजित केलेलं आहे. तर मी आता घेणार आहे पूजा करून. तर प्रथम मी करून घेणार आहे गणपतीची पूजा करून घेणार आहेत आपण. कुठलीही स्थापना करताना सुरुवातीला गणपतीची पूजा करायची. गणपतीची मूर्ती असो किंवा आपलं सुपारी असो. तर आपण ह्याला एक छोटंसं लाल फूल वाहून घेणार आहेत. दीप वाहून घेत आहे मी. गणपतीची पूजा केलेली आहे. तर आता मी कलश पूजा करणार आहे. तर आता मी एक कलश पूजा करून घेणार आहे. तर याचा कलश भरून घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये एक फूल, एक सुपारी, 1 रुपया दक्षिणा, थोडंसं अक्षदा, हळदी कुंकू करून घेतलेलं आहे. मी असा कलश ठेवून घेतलेला आहे. श्री गणेशाय नमः. आपली गणपतीची पूजा झालेली आहे. तर आता आपण करत आहोत कलश पूजा. कलश मांडून घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये आपण आंब्याचे पानं ठेवत आहेत. आंब्याचे पानं हे आपले आंब्याचे पानं हे शुभ प्रतीक मानले जाते. त्याच्यामुळे आपण कलशामध्ये पानं ठेवून आपण वर कलश ठेवत आहेत नारळाचा. कृष्ण ठेवलेला आहे. तर त्याची पण पूजा करून घेत आहे. तर आपण आता विठ्ठलाची पूजा करून घेणार आहोत. तर सावतामाळी ही विठ्ठल भक्त होते. तर आपण आता विठ्ठलाची पूजा करून घेणार आहोत. मी आता विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून घेत आहे. तर सावता महाराज कुठे न जाता त्यांनी शेतीमध्ये विठ्ठलाचं नाम घेत शेती करत होते. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं म्हणत म्हणत सावता महाराज शेतामध्ये पूर्ण अभंग म्हणत म्हणत शेती करायचे. ऊस गाजर रताळू अवघी झाले से गोपाळू असे त्यांचे अभंग खूप छान आहेत. तर मी पूजा करत करत आपलं शॉर्ट थोडंसं घेणार आहे. विठ्ठल रुक्मिणीची पूजा झालेली आहे. तर आता आपण सावता महाराजाचा फोटो लावून त्यांची पूजा करून घेणार आहोत. अशी आख्यायिका काय म्हणायचं. संत श्री म्हणे सावता महाराज हे शेतीमध्ये काम करत करत आपलं विठ्ठल भक्ती करत होते. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी ऊस गाजर रताळू अवघा झाले से गोपाळू असे अभंग त्याने म्हणत म्हणत शेती करायचे. तर त्या शेतामध्ये त्याला विठ्ठल भेटायला आलेले होते. ग्रंथाची पूजा करत आहे. लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीमध्ये रमलेले होते. तर त्याने शेती करत करतच विठ्ठल भक्ती करत होते. तर त्यांना शेतामध्येच विठ्ठल भेटलेला आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असे हे अभंग म्हणत म्हणत विठ्ठल भक्तीचे नामस्मरण करायचे. त्यांना हे विठ्ठल शेतामध्येच भेटलेले आहेत. तर असेच छोटे छोटे अभंग पण आहेत त्यांचे. तर आम्ही आता 7 दिवस सप्त्यामध्ये अभंग घेणार आहोत. तर असेच आमचे व्हिडिओ 7 दिवस बघत राहा. छोटे छोटे अभंग आम्ही जी काय पूजा अर्चा करत आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा आमची पूजा कशी वाटली. धन्यवाद.